गुरुचा मनात काय ते मला माहित नाहीये. पण हवं तर मी बोलू का त्याच्याशी एकदा? बोल बोल, त्याच्या मनात काय चाललं हे जरा विचार त्याला. नाही म्हणजे सगळं हे आपल्याला कळायला हवं ना. ठीक आहे, मी बोलतो माझ्या पद्धतीने. हा बोल. कळवतो तुम्हाला. ठीक. ओके. काय म्हणत होता आनंद? तसं काही नाही म्हणाला. काय बरं, मी म्हणतच होते ना, सुधारलंय वा आपलं पोरग. तुम्ही का उगीच त्यावर शक घेऊन राहिला? ताप बिचारा. नाही, मी का म्हणते, आपण थोडं थांबूया ना कानानी, बघूया गुरु का हालचाल करत ते, आणि मग बोलूया. शनाया त्याच्या ध्यानी मनी सुद्धा नाही. हा तुम्ही पण असं झालं तर देवच पावला म्हणायचं. अरे तू पण घेणार राव. हा हो 60 पण. हो नाही, नकोय मला. एकतर तुझ्यामुळे मी असा दिवसा ढवळ्या बार मध्ये पहिल्यांदा बसलोय, तुझ्यामुळे. तो क्या हुआ? हा अरे म्हणजे आता इंधन पोटात टाकलं नाही तर गाडी कशी चालेल? हा तुला आयडिया द्यायची की नाही मला? काय आयडिया? कसली आयडिया रे? ती राधिका काय म्हणाली माहितीये? अर्ध घर माझ्या नावावर करून टाका. असं कसं करून टाका? 3 BHK फ्लॅट आहे माझा प्राईम लोकॅलिटी मध्ये. 3 कोटी किंमत असेल आज मार्केटमध्ये. 3 कोटी पाहिले तरी काही नाही, म्हणजे नावावर करून टाका. आणि काय अट घातलीये? तर माझ्या नावावर अर्ध घर केल्याशिवाय मी घरात पाऊल टाकणार नाही. सही आहे. सही आहे? काय सही आहे? त्या त्यांच्या जागी सही आहे, तू तुझ्या जागी सही आहे. अरे तू तू रुक मत यार, इंटरवल मत रे. बोल बोल. नाही, आता तू बोल. ते सगळं ना तुझ्यामुळे झालंय. काय तो तुझा फंडा, घरवाली बाहेरवाली घंट जाऊ दे. अरे सुन ना डार्लिंग, ऐसा है पता है क्या, म्हणजे खरं तर तुलाच दोघी हव्या आहेत ना. म्हणजे बायको म्हणून ती राधिका. हा राधिका, आणि गर्लफ्रेंड म्हणून शनाया. करेक्ट. पण आता त्या दोघींनाच मी नकोय असं वाटायला लागलंय मला. ऐसा नाहीये मेरी जान, त्या दोघींनाही तू हवायस. आता म्हणून तर हट्ट करतायत ना त्या. आपण हट्ट कुणाकडे करतो? आपल्या माणसाकडे करतो की नाही? हा हा असं रस्त्यावरच्या माणसाला थांबवून आपण म्हणतो का काका मला फुगा, काका मला फुगा? नाही ना. त्या दोघींनाही तू हवायस, पण सिंगल, नो बॅगेज. म्हणजे अरे म्हणजे तुझ्या बायकोला शनाया नकोय आणि शनायाला तुझी बायको नकोय, म्हणून ते आपापलं लाईफ सिक्युअर करून घेण्याचा प्रयत्न कर. दॅट्स इट. नाही, मला क्लिअर नाही होते. एक्सप्लेन करतो. म्हणजे काय आहे ना, शनायाला तुझ्याकडनं पॅम्परिंग हवंय आणि तुझ्या बायकोला भविष्याची सिक्युरिटी. तू दोघींना दोन्ही देऊन टाक. सो सिंपल. सो सिंपल. तुला म्हणायला काय जाते रे? हा, करून टाक म्हणे. 3 कोटीचा फ्लॅट असाच तिच्या नावावर करून टाकू, म्हणजे अर्ध घर तिच्या नावावर करून टाकू. तो करना पडेगा. ऐसा आहे, तू सुन सुन, म्हणजे तुला ना त्यांचा विश्वास कमवायचा आहे. अब समज समज, म्हणजे तुझ्या जागी तुझी बायको असती आणि तिने जर अफेअर केलं असतं तर तू इतक्या लवकर तिच्यावर विश्वास ठेवला असता का? नाही नाही की नाही, नाही की नाही? वही तो, म्हणजे त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी तुला काही ना काही करावं लागेल. आणि तसंही त्या पूर्ण घर कुठे मागतायत यार? 50%, नॉट अ बिग डील. अरे त्यांचा हक्क आहे तो. एक मिनिट. तू तिच्या बाजूनेस की माझ्या बाजूने? मी माझ्या बाजूने. हा म्हणजे बघ, हे बघ कसं असतं ना की समज तुझी बायको तुझी परीक्षा घे आणि त्या परीक्षेत तुला पास व्हायचंय, आणि तसं करायचं असेल तर तुला घर त्यांच्या नावावर करावंच लागेल. नाहीतर त्या तुझ्याकडे कधीच येणार नाही, आणि त्यांच्या बरोबर जे कोणी आहे ना ते सगळे पुन्हा तुझ्या अगेन्स्ट. फिर वही चक्कर यार. आणि हे सगळं टाळायचं असेल ना तर सरळ अट मान्य कर. वो कहते हैं ना, दुर्घटना से देर भली. अरे पण शनाया, ती मुंगी आहे. तुला मुलगी म्हणायचंय का? मुंगी मुंगी, चीटी चीटी. ती मुंगी आहे आणि तू तिची साखर. कुठेही गेली ना तर अशी फिरून साखरी जवळच येणार अशी. अरे पण ही तू म्हणतोयस ती मुंगी साखर सोडून भावच जास्त खाते, त्याचं काय? अरे मग दे ना यार, भाव दे, पैसा दे,
तुझ्याकडे येते की नाही बघ. टेक माय वर्ड्स. अरे पण पण वरण छोड़ रे. अरे सब माया है यार, सब माया है. माया माया, मोह माया, मनी मनी मनी. हे बघ, जोपर्यंत तुझ्याकडे पैसा आहे ना गुरु, तोपर्यंत तुझ्याकडे सगळे जण असणार. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. पैसा कमा, पैसा. पैसा कमा, पैसा. माल है तो ताले, नहीं तो सब झोल जाल है. डार्लिंग, अरे 2-2 बायका सांभाळायचे तुला, 2-2. अरे मस्त असा मर्द बन. बी अ मॅन. कम ऑन, बी अ मॅन. राईट. ऑफिसला जायचं ना तुला? माया माया. हा. Sorry. चिअर्स. तुला प्रॉब्लेम काय घर वहिनीच्या नावावर करायला? अरे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? इतकी वर्ष ती त्याच घरात राहत होती ना आनंद. गुरु, आधीची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची गोष्ट वेगळी आहे. हे परत तुम्ही तेच तेच बोलताय. हे बघ गुरु, जे घडलंय ते बदलता येणार नाही ना. हे बघ, आधी तुमचं कसं संसार सुखाने चाललं होतं, मग नंतर काय झालं गुरु? फिर से विश्वास जीतने में वक्त तो लगेगा ना यार. हे बघ, मला नाही वाटत वहिनीने काही चुकीची डिमांड केली. अरे हो, पण आनंद तू म्हणतोस तसं आता परत काही नाही होणार आहे. अरे हे तू बोलतोयस, मी विश्वास ठेवीन, पण वहिनी. आनंद तिच्या डोक्यात कुणीतरी भरवतंय हे सगळं. मग असू दे ना. तुला काय प्रॉब्लेम आहे? तू घर का त्यांच्या नावावर करायला तयार नाहीयेस? ते थोडी तुला सोडून जाणार आहेत. की तुला अशी भीती वाटते का की तुला ते घराबाहेर काढणार जसं तू काढलं होतंस? आनंद प्लीज. जोक सपाट यार. हे बघ, तू आहे ना उगाच असं अडून धरू नकोस. हा, त्यांनी काय सांगितलंय? त्यांच्या नावावर घर करायला. बस ना, मग करून दे. करून दे. हो. आनंद, तो काही पत्त्यांचा बंगला आहे का? तुला माहितीये मी हे घर मिळवण्यासाठी किती कष्ट, किती मेहनत घेतली. आणि वहिनींनी तुझ्या मेहनतीला त्यांची कधीच साथ नव्हती का? तुझ्या घराला घर पण आहे वहिनींमुळे. ते सगळं सांभाळतात, काळजी घेतात, नातं जपतात. ते त्या घरच्या लक्ष्मी आहेत, लक्ष्मी. एका पेपरने तुला काहीच फरक पडणार नाही, पण त्या एका पेपरने तुझ्या घरच्यांना, वहिनींना खूप फरक पड़ेल. और ऐसे भी यार गुरु, पति पत्नी एक घर में रहते हो तो घर तो दोनों का ही हुआ ना. हाँ, और जब घर दोनों का है तो दोनों के नाम पर घर हो तो उसमें प्रॉब्लम क्या है?